नमस्कार, राम राम, सप्रेम. अरे आलात का? तर चला, आजपासून आपल्या येड्या बाबडी खाली सुरू होतंय व्हॅलेंटाईन वीक. गर्लफ्रेंडच्या काही जागा वगैरे निघाल्या तर मला पण सांगा. आता हा कोण आहे असा प्रश्न तर तुम्ही विचारूच नका राव, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या येड्या बाबडी खाली एक से एक धुरंधर, एक से एक कलंदर येत असतो ते. तर चला करूया सुरुवात. बजाव. खाली शेंडा वरती मुळ. तर मित्रांनो, व्हॅलेंटाईन डे साठी गर्लफ्रेंडच्या काही जागा वगैरे निघाल्या तर मला पण सांगा, मी पण येऊन फॉर्म भरेल. हे पहा, हे बिना गर्लफ्रेंडचे तुंबलेले पोर. अरे भावा, गर्लफ्रेंडच्या ऐवजी शाळेत मराठीच्या विषयात जरा लक्ष घाल थोडं. काय म्हणाला हा? जरा रिपीट करून ऐका. काय तर म्हणे गर्लफ्रेंडच्या जागा निघल्या तर मला सांगा, मी पण फॉर्म भरेन. अरे खुळ्या, लोक आहे ना तुझा खुळा करून टाकतील गर्लफ्रेंडचा फॉर्म भरला तर. मग बच्चीन बॉच्या धरून जा, अभ्यास करा थोडसा. आयुष्यात एकही पोरगी पटली नाही, पण दर्दभरी गाणे ऐकल्यावरच वाटतं की 10-12 सोडून गेल्या की काय. आणि त्याच 10-12 जणींनी तुला सोडून जाता जाता तुझ्या तोंडावर मारली असती ना, तर तुझे दात तरी मध्ये गेले असते. नशिबात नाही पप्पाची परी, मग काय कामाची 14 फेब्रुवारी. याला मिशा नाही फुटल्या अजून आणि म्हणतो काय की नशिबात नाही पप्पाची परी. अरे खोळ्या, मला वाटतं तुझ्या नशिबात फक्त आज्याचं धोतरच आहे. एक काम कर, हे 5 रुपये घे आणि एक पार्लेजीचा पुडा आण आणि खाय 14 फेब्रुवारीला. लोक जसे बिना पाण्याची रंगपंचमी, बिगर फटाक्यांची दिवाळी साजरी करतात, तसेच आमचा बिना गर्लफ्रेंडचा इको फ्रेंडली व्हॅलेंटाईन डे जवळ आला. याला तर बिना कोंबाचा मूळव्याध झालेला दिसतोय मला. स्माइल बघा, बछड्याची स्माइल. दात मावानं नाही होटामध्ये ते, आणि म्हणी इको फ्रेंडली व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा आहे मला. तुमच्या अशा तुंबलेल्या पोरांमुळेच आहे ना, आणि तुमच्या अशा तुंबलेल्या विचारांमुळेच तुम्हाला कोणी भेटत नाही रे. जाय, 12वीच्या परीक्षा सुरू होणार आहे आता, थोडा अभ्यास कर. तर मित्रांनो, आयुष्यात स्वतःला कधीच मोठं समजू नका, कारण मुंगी तुमच्या गांडीला चव शकते, पण तुम्ही मुंगीच्या गांडीला चव शकत नाही. कडू आहे पण सत्य आहे. पण तुझं तसं नाही बर का भावा. तुझ्या ह्या शिकारी दातांनी आहे ना 1000 मुंग्यांच्या गांडीला तू तर नक्कीच चावा घेऊ शकतो बर का. मम्मी, मी शेतात आलो, कापसाच्या शेतात, कापूच्या साला पूर्ण वावर असून काढलं, बघू शकते तू. आता हागला ना सोशल मीडियावर एवढा ते, मग आता काय कपाशीच्या वावरात लोकांनी हागलेला पोन एवढायला गेला का तिथं? काय माझ्या हातात जे झाड आहे तेच झाड आहे मित्रांनो, त्याच्यावर लोक एकमेकांना चढवतात. लोक ह्या झाडावर चढत्या का नाही ते माहित नाही, पण तू जर सोशल मीडियावर हागणं बंद नाही केलं ना, तर तेच लोक तुझ्यावर चढायला वेळ नाही लागणार बरं का. नमस्कार, मी न्यूटनचा भाऊ टनाटन. माणूस बिगर रांगोळीचा 6 महिने राहू शकतो, 6 महिने. याचा शोध मी स्वतः लावला आहे. उदाहरण म्हणजे तुझ्या आईचा टनाटन, याच्या मायबापांनी याचा शोध लावला नसता ना तर बरं झालं असतं. अरे जाय, 12वीच्या परीक्षा सुरू झाल्या, कोणत्या पुस्तकात कोणचा धडा लिहिलाय ना त्याचा शोध लावा अगोदर. चालला शोध लावायला आईन्स्टाईनचा भाऊ. तर चला मित्रांनो, वेळ झालेली आपली इथे थांबण्याची. हा व्हॅलेंटाईन वीक जो आपण साजरा करतोय, तर त्याच्यामध्ये अजून औचित्य यायचे बाकी आहेत बर का. तर चला, असंच आमच्या सोबत राहा. हा व्हॅलेंटाईन आपण नक्की साजरा करूया. तर चला.